ट्रान्सजेनिक अॅनिमल आपण चालू केलं होतं. त्या ट्रान्सजेनिक अॅनिमल मध्ये आपण बघितलं आहे की कोणकोणत्या प्रकारचे अॅनिमल आपण ऍज अ ट्रान्सजेनिक अॅनिमल म्हणून यूज करतो. माईस, पीग, शीप, रॅट या प्रकारचे आपण अॅनिमल ऍज अ ट्रान्सजेनिक अॅनिमल म्हणून आपण यूज करतो. आपण बघितलंय या ट्रान्सजेनिक अॅनिमल आपण डिस्कस केलाय लास्ट लेक्चर मध्ये. आज आपल्याला बघायचं आहे की आपल्याला का बरं ट्रान्सजेनिक अॅनिमल प्रोड्यूस करण्याची गरज भासली. आपल्याला ट्रान्सजेनिक अॅनिमल प्रोड्यूस करण्याची गरज का बरं भासली आणि आपण जे ट्रान्सजेनिक अॅनिमल आपण काय केलंय प्रोड्यूस केलंय हे आपण कुठे कुठे युज करू शकतो किंवा त्याचे युजेस काय या सर्व गोष्टी आपण आज स्टेप बाय स्टेप बघणार आहे. आपण फर्स्ट ऑफ ऑल बघून घेऊ की म्हणजे फर्स्ट टॉपिक वरून समजून घेऊ की कुठे कशा प्रकारे आपण ट्रान्सजेनिक अॅनिमलचा यूज करून घेऊ. ठीक आहे चला. ट्रान्सजेनिक अॅनिमल आपण स्टार्ट केलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे की ट्रान्सजेनिक अॅनिमल मध्ये आपण ट्रान्सजेनिक अॅनिमलचा आपण का बरं आपल्याला ट्रान्सजेनिक अॅनिमल प्रोड्यूस करण्याची गरज भासली आणि आपण पुढे त्यांचा युजेस करतो. आपण फर्स्ट बघून घेऊ की ट्रान्सजेनिक अॅनिमल आपण कुठे यूज करतो. टू स्टडी नॉर्मल फिजियोलॉजी and development. नॉर्मल स्टडी अँड फिजिओलॉजी. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फिजिओलॉजी म्हणजे काय होते हे माहित पाहिजे. स्टडी म्हणजे आपल्याला माहित आहे काय तर त्या एखाद्या स्टडी ऑफ नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडी म्हणजे या गोष्टींचा सर्व काय करणे अभ्यास करणे. आता फिजिओलॉजी म्हणजे काय. फिजिओलॉजी म्हणजे काय होते तर आपल्याला माहित आहे की जेव्हा एका ह्युमन बर्थ घेतो तर तो छोटा लहान राहतो. तो लहानच राहते का त्याची हाईट वाढते, त्याच्या बॉडीमध्ये काय इंटरनल काही ग्रोथ होते, त्याच्या बॉडीमध्ये काही ना काही ऍक्टिव्हिटी काय घडत असते. प्रोटीन बनण्याची ऍक्टिव्हिटी आपण एक्झाम्पल मध्ये घेऊ शकतो. या सर्व ऍक्टिव्हिटी ह्युमन बॉडीमध्ये घडत असते. तर फिजिओलॉजी म्हणजे काय होते तर फंक्शन और आपण म्हणू शकतो की नॉर्मल फंक्शन अँड ऍक्टिव्हिटी ऑफ ह्युमन बॉडी. नॉर्मल फंक्शन अँड ऍक्टिव्हिटी ऑफ ह्युमन बॉडी आणि डेव्हलपमेंट म्हणजे माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला समजलं आता की टू स्टडी द नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट म्हणजे आपण ट्रान्सजेनिक अॅनिमलचा यूज कुठे करू शकतो तर टू स्टडी द नॉर्मल फिजिओलॉजी अँड द डेव्हलपमेंट. तुम्हाला या फक्त एवढ्या याच्यावरून तुम्हाला समजणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ त्याच्यावरून तुम्हाला संक्षिप्तपणे कळेल. आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ इन्सुलिन. Insulin like growth factor G. Insulin like growth factor. आता आपल्याला माहित आहे की इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ करण्यासाठी किंवा काही ना काही असं नाही का फक्त इन्सुलिनच आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ करण्यासाठी किंवा प्रोटीन निर्माण करण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे. अशी खूप काही जीन आहे जे आपल्या बॉडीमध्ये काय करते ग्रोथ करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. बट इन्सुलिन काही ना काही प्रमाणात ग्रोथ घडवून आणण्यासाठी काय किंवा वाढ घडवून आणण्यासाठी इन्सुलिन काही ना काही प्रमाणात आपल्याला रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे समजा हा ऑर्गॅनिझम आहे याच्यामध्ये ग्रोथ घडवून आणण्यासाठी काही ना काही प्रमाणात इन्सुलिन रिस्पॉन्सिबल आहे. ही सिंपल ह्युमन बॉडी आहे. काय सिंपल ह्युमन बॉडीमध्ये काय इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. इन्सुलिन आपल्याला माहित आहे की प्रोटीन बनण्याचं काम करते किंवा जे काही शुगर लेवल म्हणू शकतो आपण कमी जास्त होत असेल तर ते काय इन्सुलिन त्याच्यामध्ये मदत करते. ठीक आहे. आपल्याला माहित आहे इन्सुलिनचं काम. इन्सुलिन एक ऍज अ ग्रोथ फॅक्टर म्हणून आपण घेतला. बट फक्त इन्सुलिनच ग्रोथ फॅक्टर आहे का नाही. इन्सुलिनच आपल्या बॉडीला किंवा ऑर्गॅनिझमला ग्रोथ करण्यासाठी रिस्पॉन्सिबल राहतो का तर नाही. असे खूप सारे जीन आहे. बट आपण एक एक्झाम्पल म्हणून इन्सुलिन घेतलं. तर आता इन्सुलिन एका ह्युमन बॉडीमध्ये आहे आणि इन्सुलिन काय करत आहे तर प्रोटीन बनवत आहे आणि त्या प्रोटीनच्या मदतीने काही ना काही प्रमाणात इन्सुलिन छोटा म्हणू आपण पण थोड्या प्रमाणात रोल प्ले करत आहे ग्रोथ करण्यासाठी. काय ऑर्गॅनिझमला ग्रोथ करण्यासाठी किंवा ऑर्गॅनिझमची वाढ होण्यासाठी काही ना काही प्रमाणात रोल प्ले करत आहे. हे झालं नॉर्मल बॉडी. अजून एक आपण बॉडी घेतली किंवा अजून एक ह्युमन घेतला आपण. ह्युमन बॉडी insulin like
फॅक्टर जी. आणि आपल्याला माहित आहे हाच काय आहे, हा आहे ऑर्गॅनिझम. काय करताय, जो ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल आहे. आता बघा आपण बघितलं आहे की नॉर्मल बॉडीमध्ये इन्सुलिन काय करत आहे, प्रोटीनच्या मदतीने काही ना काही प्रमाणात ग्रोथ किंवा जे काही त्यांचं योगदान आहे किंवा जे काही त्याचा रोल आहे तो ग्रोथ किंवा वाढ करण्यासाठी प्ले करत आहे. पण आता आपण अशी एक बॉडी घेतली. आता आपल्याला माहित आहे की हा जो काय आहे कार्ड म्हणजे हा जो पिरियड काय इथे इन्सुलिन प्रोटीन बनणार आहे आणि नंतर तो बॉडीला हेल्प करणार आहे कशासाठी, ग्रोथ करण्यासाठी, काय वाढ आणण्यासाठी. पण आपण काय केलं, जी प्रोसेस घडणार आहे, काय जी काही प्रोसेस घडणार, जी नॉर्मल ह्युमन बॉडीमध्ये जी काही प्रोसेस घडणार होती इन्सुलिन काय ग्रोथ करण्यासाठी, ती आपण स्टॉप केली. ते काय केली आपण, ब्लॉक. आता हे ब्लॉक कशा प्रकारे केली आपण, तर एका नॉर्मल, ही आता पण नॉर्मल ह्युमन बॉडी आहे, काय ही एक नॉर्मल ह्युमन बॉडी आहे. या बॉडीमध्ये आपण काय केलं, फॉरेन जीन इंजेक्ट केला. काय केला आपण, फॉरेन जीन इंजेक्ट केला. आता हा फॉरेन जीन इंजेक्ट कशासाठी केला आपण, तर हे जे काही इन्सुलिन प्रोटीन बनणार होतं, काय करतो इन्सुलिन बनणार होतं कशासाठी, तर ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी. हे आपण काय केलं, स्टॉप केलं. कशाने, अशा प्रकारचा काही फॉरेन जीन आपण यामध्ये टाकला की त्या जीननी जे काही इन्सुलिन बनण्याची प्रोसेस ही ब्लॉक केली, म्हणजे इथे काय केली, स्टॉप केली. म्हणजे इन्सुलिन बनणार आहे का, हे नाही बनणार आहे. इन्सुलिन बनेल का, नाही बनेल. म्हणजे जे काही रोल प्ले करणार होतं इन्सुलिन ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी, तो रोल प्ले करेल का, नाही. इथे रोल प्ले केला त्यांनी, कारण काय केलं, इन्सुलिन बनवला. ठीक आहे, तर इथे काही नाही ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ मध्ये काही ना काही प्रमाणात इन्सुलिन काय करत आहे, स्वतःचा रोल प्ले करत आहे. बट इथे आपण काय केलं, ते इन्सुलिनच बनवून नाही दिलं बॉडीत. इन्सुलिन बनवून दिलं का आपण ते बॉडीमध्ये, इन्सुलिनच बनवून नाही दिलं. आता ते इन्सुलिन बनलं नाही पाहिजे म्हणून आपण काय केलं, त्यासाठी इथे एक फॉरेन जीन, अशा प्रकारचा फॉरेन जीन टाकला की जो इथे इन्सुलिन बनवूच देणार नाही. म्हणजे तो आता इन्सुलिनच बनला नाही आहे तर सिंपलची गोष्ट आहे की तो इन्सुलिन ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ मध्ये काय करणार आहे, आपल्याला मदत करणार आहे का, नाही. तर आता आपल्यापाशी दोन बॉडी आहे. एक बॉडी ज्याच्यामध्ये पूर्णपणे इन्सुलिन बनला आणि काय ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल होता, म्हणजे ऑर्गॅनिझमची ग्रोथ जे काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपला रोल प्ले करा. आणि एक ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये, किंवा एक आपण म्हणू शकतो ह्युमन बॉडी आहे ज्याच्यामध्ये इन्सुलिनच आपण बनवून दिलं का, बरं, कारण त्याच्यामध्ये फॉरेन जीन आपण टाकला. काय टाकला, फॉरेन जीन टाकला. अशा प्रकारचा फॉरेन जीन जो इन्सुलिन बनवू देणार नाही. म्हणजे इथे ऑर्गॅनिझमची जे काही ग्रोथ होत असेल त्याच्यामध्ये इन्सुलिन काही स्वतःचा रोल प्ले केला का, नाही. तर यावरून आपल्याला जाणून घ्यायचं काय आहे की हा जो नॉर्मल बॉडीमध्ये इन्सुलिन आहे, या नॉर्मल बॉडीच्या इन्सुलिन मध्ये किती प्रमाणात इन्सुलिन आपला रोल प्ले करत आहे ग्रोथसाठी, किती प्रमाणात इन्सुलिन रोल प्ले करत आहे ग्रोथसाठी, ते केव्हा कळेल. आपण ते करून घेण्यासाठी काय केलं, इथे इन्सुलिनच नाही बनवून दिला. ग्रोथ तर होत आहे, मग आता इन्सुलिनच बनला नाही तर आपण याच्यावरून ऑब्झर्व करू शकतो की किती प्रमाणात याची ग्रोथ झाली नाही किंवा याच्यावर ग्रोथ न होण्यासाठी या इन्सुलिनचा किती इफेक्ट पडला हे आपण याच्यावरून जाणून घेऊ शकतो. आता हे जाणून घेण्यासाठी फर्स्ट आपल्याला काय करावं लागलं, त्या एका सिंपल ह्युमन बॉडीमध्ये आपल्याला काय करावं लागला, फॉरेन जीन इंजेक्ट करावं लागला. काय करावं लागला, फॉरेन जीन इंजेक्ट करावा लागला. आणि फॉरेन जीन किंवा त्याला एलियन जीन म्हणतो आपण, फॉरेन जीन इंजेक्ट केला म्हणजे हा एक अॅनिमल घेऊ आपण, हा आहे एक अॅनिमल, आणि त्या अॅनिमल मध्ये काय केलं आपण, ट्रान्सजेनिक म्हणजे काय, तर फॉरेन जीन म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जीन आपण कशामध्ये टाकला, अॅनिमल मध्ये टाकला. म्हणजे काय, ट्रान्सजेनिक अॅनिमल आपण तयार केला. म्हणजे ट्रान्सजेनिक अॅनिमलचा आपण यूज कुठे करतो, टू स्टडी द नॉर्मल फिजिओलॉजी अँड द डेव्हलपमेंट. म्हणजे आता आपण काय जाणून घेतलं, इथं फंक्शन अँड ऍक्टिव्हिटी, काही ना काही फंक्शन रोल प्ले करतो का, कोण, इन्सुलिन. आता तो इन्सुलिन किती प्रमाणात रोल प्ले करतो आणि तो नसताना किंवा त्या इन्सुलिनचा अपसेंट मध्ये बॉडी किती प्रमाणात ग्रोथ करते की नाही, म्हणजे त्या इन्सुलिन त्या बॉडीमध्ये स्वतःची ऍक्टिव्हिटी प्ले केल्यानंतर काय परिणाम आपल्याला जाणून येते, किंवा तो ऍक्टिव्हिटी जेव्हा करत नाही तेव्हा आपल्याला काय परिणाम जाणून येते, हे जाणून घेण्यासाठी आपण काय केला, एक फॉरेन जीन त्याच्यामध्ये इंजेक्ट केला. म्हणजे आपण काय केलं, ट्रान्सजेनिक अॅनिमल काय बनवला त्याला. आणि ट्रान्सजेनिक अॅनिमल कशासाठी केला आपण, तर जे काही नॉर्मल फिजिओलॉजी आणि डेव्हलपमेंट आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी. आता आपल्यापाशी दोन, एक नॉर्मल बॉडी आहे आणि एक ट्रान्सजेनिक बॉडी. याला आपण म्हणू शकतो नॉर्मल
ॲनिमल किंवा ऑर्गॅनिझम आणि हा एक ट्रान्सजेनिक ॲनिमल. आता या दोघांमध्ये आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करून ऑब्झर्व करू शकतो की इन्सुलिनचा जो काही रोल आहे हा ह्युमन बॉडीमध्ये म्हणू शकतो किंवा ऑर्गॅनिझम मध्ये किती प्ले करत आहे. आता इथे वेल डेव्हलप इन्सुलिन होता. आता आपल्याला ते कळलं का किती म्हणजे काही ना काही प्रमाणात तर हा इन्सुलिन स्वतःचा रोल प्ले करत होता त्यासाठी ग्रोथ करण्यासाठी, पण आपल्याला एक्झॅक्टली माहित होतं का किती प्रमाणात रोल प्ले करणार होता ते नाही माहित होतं. त्यासाठी काय केलं आपण, एक एक्सपेरिमेंट साठी ट्रान्सजेनिक ॲनिमल घेतला, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा जीन टाकला की तो जीन इन्सुलिन बनूच देणार नाहीये. म्हणजे इथे इन्सुलिन बनला का, नाही बनला. आता इन्सुलिन बनला नाही, इथे इन्सुलिन अब्सेंट आहे. तर मग आपण ऑब्झर्व करायचं की किंवा आपण याच्यावरून ऑब्झर्व करू शकतो की इथे इन्सुलिन नव्हता, अब्सेंट होता, तर इथे ग्रोथ झाली की नाही झाली. आणि या दोन एक्झाम्पलवरून आपण काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे आपण या बॉडीमध्ये ग्रोथ होत आहे म्हणजे डेव्हलपमेंट होत आहे की नाही आहे, इन्सुलिन नसताना किंवा असताना जे काही फंक्शन आहे किंवा ऍक्टिव्हिटी परफॉर्म होत आहे की नाही, हे कशावरून बघितलं तर ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सजेनिक ॲनिमलचा फर्स्ट बघितला आपण टू स्टडी. नेक्स्ट आहे आपलं स्टडी ऑफ डिसीजेस. ओके, आता रोगाचं निदान करण्यासाठी किंवा रोगांचा अभ्यास करण्यासाठी आता ट्रान्सजेनिक ॲनिमलचा यूज आपण कशा प्रकारे करतो, एक सिंपल एक्झाम्पल वरून समजून घेऊ आपण. आता हा एक माईस आहे, हा एक माईस आहे. माईसच्या आधी आपण एक समजून घेऊ की आपल्याला एक पोलिओची म्हणा किंवा एक पोलिओची आपल्याला काय करायची, लस काढायची, म्हणजे तो पोलिओची आपल्याला व्हॅक्सिन काढायची. पोलिओचा जे काही मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आपल्याला कमी करण्यासाठी किंवा त्याच्यावर एक व्हॅक्सिन काढायची आहे. आता ती व्हॅक्सिन काढायची तर आपण काय डायरेक्ट ज्या ह्युमनला पोलिओ झाला असेल आपण त्याच्यावर एक्सपेरिमेंट करू का, किंवा त्याच्यावर ते व्हॅक्सिन टेस्टेड करू का, नाही. आपण त्या ह्युमनवर आपण डायरेक्टली व्हॅक्सिन टेस्ट करू शकत नाही. तर मग काय करतो आपण, ॲनिमलवर आपण काय करतो, मोस्टली व्हॅक्सिन म्हणू शकतो आपण काय त्या टेस्ट करतो. तर आपण काय घेऊ, माईस. याच्यावर आपण काय करणार आहे, व्हॅक्सिन टेस्ट करणार. याच्यावर काय करणार आहे आपण, व्हॅक्सिन टेस्ट करणार. जे काही व्हॅक्सिन आपण बनवलेली आहे ती व्हॅक्सिन आपण याच्यावर टेस्ट करणार आहे. पण याच्यावर ती व्हॅक्सिन टेस्ट करण्याआधी चला आपण सपोज ही व्हॅक्सिन आपण माईस मध्ये इंजेक्ट केली. आता आपल्याला कसं कळेल की या व्हॅक्सिननी या म्हणजे पोलिओवर ही उपायकारक आहे की नाहीये, जेव्हा या माईसला पोलिओ असेल तेव्हाच कळेल ना. आपण हे आता सध्या तर हा हेल्दी माईस आहे ना, काय हा सध्या हेल्दी माईस आहे. हेल्दी माईस वर आपण व्हॅक्सिन युज करू किंवा व्हॅक्सिन टेस्ट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला पहिले तर आपल्याला याला पोलिओ इन्फेक्टेड करावं लागेल. काय करावं लागेल, म्हणजे याला इन्फेक्टेड करावं लागेल. याला काय करावं लागेल आपल्याला, फर्स्ट ऑफ ऑल तर डिसीज, जो काही डिसीजवर आपण व्हॅक्सिन बनवणार आहे, एक्झाम्पल आपण पोलिओ घेतला, त्या पोलिओवर जर आपल्याला व्हॅक्सिन बनवायचं आहे तर या माईसला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पोलिओ इन्फेक्टेड करावं लागेल. काय करावं लागेल, याच्यामध्ये पोलिओ इन्फेक्टेड जे काही बॅक्टेरिया हे आपल्याला काय करावं लागेल, इंजेक्ट करावं लागेल. म्हणजे हा हेल्दी माईस आहे. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, तर याला आपण काय करणार आहे, या माईसला इन्फेक्टेड करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पोलिओ इन्फेक्टेड बॅक्टेरिया इंजेक्ट करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करणार आहे आपण, जे काही फॉरेन जीन आहे, फॉरेन म्हणजे एक वेगळ्या ॲनिमल मधले जीन आपण याच्यामध्ये काय करणार आहे, इंजेक्ट करणार आहे. फॉरेन जीन इंजेक्ट करणं म्हणजे काय, तर याला आपण काय बोलणार आहे, ट्रान्सजेनिक माईस. ट्रान्सजेनिक माईस म्हणजे काय, हा हेल्दी माईस होता, याच्यापाशी याचे नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स होते. याच्यामध्ये काय केलं आपण, फॉरेन जीन म्हणजे ज्याच्यामध्ये काय पोलिओ बॅक्टेरिया आहे असा जीन आपण या माईस मध्ये काय केला आहे, इंजेक्ट केला आहे. तर आता काय झालं, स्वतःचे तर कॅरेक्टरिस्टिक्स शो करतच आहे, पण जो फॉरेन जीन आपण टाकला आहे तो पण कॅरेक्टरिस्टिक शो करत आहे, म्हणजे याला पोलिओ आहे. तर आता काय घेतलं आपण, कशा प्रकारे आपण स्टडी ऑफ डिसीज करतो बघू. आता काय, इन्फेक्टेड माईस, हा काय इन्फेक्टेड माईस आहे का, इन्फेक्टेड माईस आहे. आता काय करू आपण, याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स म्हणू शकतो जे आपल्यापाशी अवेलेबल आहे, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते व्हेरियस ड्रग्स आपण काय करू, याच्यावर टेस्ट करू. काय करू आपण, याच्यावर टेस्ट करू. कशासाठी, तर कोणत्या प्रकारचा ड्रग इफिशियंट, म्हणजे कोणत्या प्रकारचा ड्रग हा जो काही पोलिओ आहे याच्यावर आपण युज करू शकतो ऍज अ व्हॅक्सिन, हे जाणून घेण्यासाठी काय करू आपण, याच्यावर व्हेरियस ड्रग्स युज करू. कालांतराने आपण ड्रग्स युज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, अल्टिमेटली कालांतराने
अल्टिमेटली गेट बेटर थेरपी. काय आपल्याला काळानंतर खूप सारे आपण त्यावर एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला जे काही चांगल्या प्रकारे आपण म्हणजे कोणती वॅक्सिन आपण युज करू शकतो किंवा कोणत्या प्रकारचा ड्रग्स आपण पोलिओवर मात करण्यासाठी युज करू शकतो आपल्याला कळेल. तर हे काय झालं, आपण हे आता डायरेक्ट ह्युमनवर युज नाही केलं. तर हे कुठे युज केलं आहे आपण, इन्फेक्टेड माईसवर. कुठे युज केलं आहे, इन्फेक्टेड माईसवर. आता इन्फेक्टेड माईसवर युज केलं तर हे इन्फेक्टेड माईस करण्यासाठी पहिले आपल्याला या माईसला ट्रान्सजेनिक करावं लागलं. काय करावं लागलं याला, ट्रान्सजेनिक. ट्रान्सजेनिक म्हणजे काय, तर हेल्दी माईस मध्ये आपण फॉरेन जीन इंजेक्ट केला. काय केला, हेल्दी माईस मध्ये आपण फॉरेन जीन इंजेक्ट केला आणि एक कोणत्याही अॅनिमल मध्ये किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये फॉरेन जीन इंजेक्ट करणं त्यालाच आपण ट्रान्सजेनिक अॅनिमल म्हणतो. आपण इथे माईस मध्ये इंजेक्ट केला म्हणून याला आपण ट्रान्सजेनिक माईस म्हणू. काय म्हणून आपण म्हणून याला आपण ट्रान्सजेनिक माईस म्हणू. म्हणजे ट्रान्सजेनिक जो काय अॅनिमल आहे तो आपण कशासाठी युज केला, तर स्टडी ऑफ डिसीज म्हणजे रोगाचं निदान मिळू शकतो किंवा त्या रोगावर अभ्यास करण्यासाठी आपण कशाचा उपयोग केला, ट्रान्सजेनिक अॅनिमलचा उपयोग केला.